झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी भूषण करंदीकर. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आठवड्याच्या शेअर बाजारातल्या घडामोडी, महत्त्वाची क्षेत्र आणि कंपन्यांची कामगिरी तसंच शेअर बाजार विषयक महत्त्वाची संकल्पना आम्ही या कार्यक्रमातून देत असतो. आमचे शेअर बाजार विषयक तज्ञ राजेश तांबेही आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तुम्ही तुमच्या शंका किंवा प्रश्न त्यांना थेट विचारू शकता. तेव्हा डायल करा आमचा टोल फ्री क्रमांक 1800221010. पहिल्यांदा नजर टाकूयात सरत्या आठवड्यातल्या शेअर बाजारातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर. भारतीय शेअर्सची परदेशी फंडांकडून खरेदी आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं. सरत्या आठवड्यात शेअर बाजारात सर्वसाधारण 197 अंशांची वाढ दिसून आली. सोमवारी 19 नोव्हेंबरला आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराची सुरुवात समाधानकारक झाली. सोमवारी शेअर बाजारात किंचित 29 अंशांची वाढ दिसून आली. मंगळवारी 20 नोव्हेंबरला बाजारात फारसा बदल दिसून आला नाही. मंगळवारी बाजार 9 अंशांची घट झाली तर बुधवारी 21 नोव्हेंबरला बाजारानं 130 अंशांची उसळी घेतली. विमा आणि पेन्शन क्षेत्रांचं उदारीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यामुळे बुधवारी बाजारात तेजी दिसून आली. गुरुवारी 22 नोव्हेंबरला रिटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरून तृणमूलनं संसदेत मांडलेला अविश्वासदर्शक ठराव फेटाळला गेल्यानं आणि परदेशी फंडांनी भारतीय शेअर्सची खरेदी सुरू ठेवल्यामुळे भारतात तेजी दिसून आली. गुरुवारी बाजार 56 अंशांनी वधारला तर शुक्रवारी 23 नोव्हेंबरला बाजार 10 अंशांनी घसरला. आणि यानंतर नजर टाकूया बाजारातले वेगवेगळे सेक्टर्स आणि कंपन्यांच्या कामगिरीवर. मुंबई शेअर बाजारातल्या प्रमुख 13 सेक्टर्सपैकी 7 सेक्टर्समध्ये तेजी होती तर 6 सेक्टर्समध्ये मंदी होती. ऑटो, बँका, कंझ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, हेल्थ केअर, आयटी या सेक्टर्समध्ये तेजी तर कॅपिटल गुड्स, मेटल, ऑइल अँड गॅस, पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, रियालिटी या सेक्टर्समध्ये मंदी होती. सेन्सेक्स पॅकच्या प्रमुख 30 कंपन्यांपैकी 18 स्टॉक्स वधारले होते तर 12 स्टॉक्स घसरले होते. वधारणाऱ्या कंपन्यांच्या यादीत महिंद्रा अँड महिंद्रा अव्वल स्थानी तर घसरणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एनटीपीसी अव्वल स्थानी होती. सेन्सेक्स पॅकपैकी सन फार्मा, टाटा पॉवर, कोल इंडिया, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि इन्फोसिसचे स्टॉक्स वधारले होते तर सेन्सेक्स पॅकपैकी गेल, ओएनजीसी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, डॉक्टर रेड्डीज आणि स्टरलाइट इंडस्ट्रीजचे स्टॉक्स घसरले होते. हेवीवेट रिलायन्स आणि आयटीसीच्या स्टॉक्समध्ये वाढ दिसून आली. आयटीसीनं उच्चांकाची नोंद केली. खासगी क्षेत्रातली महत्वाची एचडीएफसी बँक आणि कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचे स्टॉक्स वधारले होते. यानंतर समजावून घेऊया शेअर बाजाराशी संबंधित महत्वाच्या आणि मूलभूत संकल्पना. गुंतवणुकीशी संबंधित नवीन संकल्पना आपण दर आठवड्याला समजावून घेत असतो. आज आपण गुंतवणुकीची अल्पकालीन साधनं कोणती असतात हे समजावून घेणार आहोत. पहिलं सोपं आणि सर्वसाधारण साधन आहे सेव्हिंग बँक अकाउंट. बचतीसाठी वापरलं जाणारं प्रथम बँकिंग प्रॉडक्ट म्हणजे सेव्हिंग बँक अकाउंट. या सुमारे 4 ते 5% व्याजदर मिळत असल्यामुळे उत्पन्न कमी असतं. अल्पकालीन गुंतवणुकीचा दुसरा प्रकार म्हणजे मनी मार्केट किंवा लिक्विड फंड्स. गुंतवणुकीचं अल्पकालात रोखतेत रूपांतर करणारं म्हणजेच इझी लिक्विडिटी असणारं लिक्विड फंड हे साधन आहे. अल्पकालासाठी रकमेचं संरक्षण करणं आणि त्यानंतर कमाल उत्पन्न लिक्विड फंडातून मिळतं. अल्पकालीन गुंतवणुकीचा तिसरा प्रकार म्हणजे बँकांकडे फिक्स्ड डिपॉझिट. गुंतवणुकीसाठी अत्यंत कमी जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा सोपा पर्याय असतो. फिक्स्ड डिपॉझिटचा कालावधी कमीत कमी 6 ते 12 महिन्यांचा असतो. मात्र त्यातून मिळणारं उत्पन्न मार्केट फंडांपेक्षा कमी असतं. झी 24 तास एक पाऊल पुढे.